आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया राहू दे नात्यामध्ये स्नेह आपुलकी आणि माया. श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, सर्वात प्रथम भाऊबीजेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 3 नोव्हेंबरला रविवार आहे भाऊबीज. दिवाळीची सांगता म्हणजे दिवाळी मधला सगळ्यात शेवटचा दिवस म्हणून आपण भाऊबीज साजरी करत असतो. रक्षाबंधन इतकंच महत्त्व भाऊबीजेला आहे. बहीण भावाच्या प्रेमाचा हा संबंध असतो. त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी आपण भाऊबीज साजरी करत असतो. भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, त्यानंतर भाऊबीजेच्या औक्षणामध्ये कुठल्या गोष्टी झाल्याच पाहिजे ज्यामुळे औक्षणाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. आणि यासोबत बघा, जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय केले गेले पाहिजे, हे सगळे माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, आज किती पण बहीण भावामध्ये रुसवे फुगवे असतील तर सगळे विसरून तुम्हाला भाऊबीजेचा क्षण जो आहे, दिवस आहे जो, तो साजरी करायचा आहे. आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. तुम्हाला माहीत असेल, भाऊबीजेला आपण यमद्वितीया असं सुद्धा म्हणतो. यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी, यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचे भाऊबीजे दिवशी औक्षण करत असते. सगळ्यात पहिले मी तुम्हाला भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते सांगते. 3 नोव्हेंबरला रविवारी सकाळी 4:51 पासून ते 5:43 ब्रह्ममुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी 1 मुहूर्त आहे. 1:54 पासून ते दुपारी 2:38 एक मुहूर्त आहे. आणि संध्याकाळी 5:34 पासून ते जवळपास 6:30 सुद्धा मुहूर्त आहे. बघा, मुळात भाऊबीज हा पूर्ण दिवस शुभ आहे. त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेले शुभ वेळ आहे, शुभ मुहूर्त आहे, त्यामध्ये केले तर अतिउत्तम. नाही जमत असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकतात. कारण मला माहीत आहे, बऱ्याचशा स्त्रियांचा संसार जे आहे बऱ्यापैकी लांब असतो. आदल्या दिवशी पाडवा असतो, त्यामुळे त्यांना प्रवास करून जावं लागतं. तर त्यामुळे सगळे वेळ कारणं शक्य होत नाही. म्हणून भाऊबीजेच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही औक्षण करू शकतात. भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून ओवाळत असते. यमदेवतेकडे प्रार्थना करत असते की आपल्या भावाचे अकाली मृत्यूपासून यमदेवतेपासून रक्षण व्हावे, आपल्या भावाला सगळ्या प्रकारचे सुख समृद्धी लाभावी. यासाठी बहीण जी आहे आपल्या घरी कधी कधी भावाला बोलावते किंवा बहीण पण भावाकडे जाते. आजकालच्या युगात ॲडजस्टमेंटनुसार जसं आपलं जमेल त्याप्रमाणे करत असतो. फक्त यामागचं महत्त्व मी तुम्हाला सांगते की अपमृत्यूपासून संरक्षणासाठी, भावाच्या आयुष्यामध्ये त्याची भरपूर प्रगती होण्यासाठी आपण हा सण साजरी करत असतो. सगळ्यात पहिले म्हणजे बघा, जर बहिणीला भाऊ नसेल तर त्या दिवशी बहीण आपल्याला एखाद्या लांबचा भाऊ असेल किंवा मानलेला भाऊ असेल त्यांचा तुम्ही औक्षण करू शकतात. ते पण शक्य नसेल तर बहीण चंद्राला, स्त्रिया ज्या आहेत, मुली ज्या आहेत त्या चंद्राला ओवाळू शकतात. संध्याकाळी त्या चंद्राकडे बघून जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला हळद कुंकू अक्षता अर्पण करतो, दिव्याने ओवाळतो, तर त्याप्रमाणे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, दिवाबत्तीने ओवाळायचं आहे. तर चंद्रसुद्धा आपल्या भावाप्रमाणे आहे. त्यामुळे जर तुम्हाला सक्का भाऊ नसेल, मावस भाऊ, चुलत भाऊ, कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये एक भाऊ असा भावाप्रमाणे असतो जो हे नेहमी आपल्या रक्षणासाठी आपल्या मागे खंबीरपणे उभा असतो, तर तशा भावाला तुम्ही ओवाळू शकता. नसेल तोही तर तुम्ही चंद्राला ओवाळू शकता. आणि जर सक्की बहीण नसेल तर आपल्याला मावस बहीण, चुलत बहीण, ते पण बहीण, मामी बहीण यासुद्धा असतात. किंवा मानलेली बहीण असेल एखादी स्त्री आपल्या आयुष्यामध्ये, किंवा मुलगी जिला आपण बहीणप्रमाणे अगदी म्हणजे सगळं काही तिचं बहिणीप्रमाणे तिचं संरक्षण करत असतो, तिच्यामध्ये बहिणीप्रमाणे आपला जीव असतो, तिच्याकडून तुम्ही औक्षण करून घेऊ शकता किंवा तुम्ही मानलेल्या बहिणीकडून तुम्ही ओवाळून घेऊ शकता. तर असा हा बहीण भावाच्या अमर प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, दिवाळीतला सर्वोत्तम दिवस म्हणजे भाऊबीज असतो. तर या दिवशी बघा, सगळ्यात पहिले भाऊबीज कसे साजरी केली जाते शास्त्रशुद्ध पद्धतीने मी तुम्हाला पाडव्याला सांगितलं.
तो दिवस नवरा बायकोचा असतो. तसंच भाऊबीजेला बहिणीने भावाला उटणं लावून अंघोळ घालायचे आहेत. अंघोळ झाल्यानंतर पाठावर बसायचं आहे. आता भोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर पूजेच्या ताटामध्ये पाडव्या दिवशी जसं सांगितलं त्याच पद्धतीने पण अजून परत एकदा सांगते, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता, फूल, सुपारी, सोन्याचे काहीतरी एक वस्तू, अंगठी म्हणू शकता तुम्ही, आणि मिठाई, काहीतरी गोड पदार्थ, यासोबत कणकेचे दिवे. जसं मी तुम्हाला सांगितलं, या दिवाळीच्या सगळ्या दिवसामध्ये कणकेच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे. गव्हाच्या पिठाचा दिवा ज्यामध्ये मीठ नाही पण किंचितशी हळद टाकायची आहे आणि 2 मुटके बनवायचे आहेत आणि दिवा ओवाळून ते मुटकेही त्याच ठिकाणी ठेवायचे आहेत. बहिणींनी पण ओवाळताना आसनावरती उभारून औक्षण करायचं आहे. या दिवशी कणकेच्या दिव्याने आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला भावाला ओवाळताना भावाला पहिल्यांदा टोपी घालायला सांगायची आहे किंवा द्यायची आहे. त्यानंतर अष्टगंध किंवा कुंकाने टिळा लावून त्याच्यावरती अक्षता लावायच्या आहेत. तर बघा, तांदळाचा एक तरी दाणा कपाळाला चिटकला पाहिजे. त्यानंतर बघा, भावाला तुम्ही जे सुपारी, 1 रुपयाचं नाणं किंवा सोनं हे भावाच्या कपाळाला स्पर्श करायचं आहे आणि परत ताटाला लावायचं आहे. असं घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला 3 वेळेस करायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे ताटामध्ये ठेवलेले आहेत आणि औक्षणाचा एक तुम्ही साधा दिवा पण घेऊ शकता, त्याच्याने आपल्याला भावाची आरती ओवाळून घ्यायची आहे आणि यमदेवीला मनापासून प्रार्थना करायची आहे. तर बघा, असा हा बहीण भावाचा सण आहे. आणि बघा, बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीच्या पाया पडतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते. तर काहीकडे वेगळी सुद्धा प्रथा असते. तर आमच्याकडे जो मोठा आहे त्याच्या पाया पडले जाते. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, यमराजाच्या पाशातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी भावाची ओवाळणी करत असतो, औक्षण करत असतो आणि भावाने सुद्धा आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं. तुम्ही ओवाळणीच्या ताटामध्ये कमीत कमी 11 रुपये, 21 रुपये टाकायचेत आहेत. भले तुम्ही काही भेटवस्तू द्या, पण ओवाळणीच्या ताटामध्ये कधी पण लक्षात ठेवा, कधीही ओवाळताना तर आपल्या यथाशक्तीने 11 रुपये, 21 रुपये आपल्याला ओवाळणीच्या ताटामध्ये टाकायचे आहेत. आत्ता बघा, नेहमीच भावाने दिले पाहिजे असं नाही, बहिणीचा पण काहीतरी कर्तव्य असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं, औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करगोटा जो असतो त्याच्यावरती करगोटा 5 वेळा गुंडाळायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी सोललेला नारळ घ्यायचा नाही, डायरेक्ट दुकानातून आणतो तसा नारळ घ्यायचा आहे. त्याच्यावरती काळा किंवा लाल करगोटा बांधून तो भावाला द्यायचा आहे. ठीक आहे. आणि बाकी गिफ्ट म्हणजे बघा, तुम्ही आपल्या भावाला भगवान शिवाचा एक छोटासा फोटो पण देऊ शकतात. भगवान शिव नेहमी त्यांचं संरक्षण करतील, त्यांना आयुष्यामध्ये प्रगतीमध्ये नेहमी शिव जो आहे साथ देतील. तर अशा प्रकारे आपण हा भाऊबीज सण तो साजरी करायचा आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीया असते, म्हणून आपण यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे. कारण या दिवशी यम आपली बहीण यमुना यांच्या घरी जेवायला गेला होता, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव दिले आहे. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचं अन्न खायचं नाही असं म्हटलं जातं. म्हणजे असं पारंपरिक कथा, पौराणिक कथा आहेत त्यामध्ये दिलेल्या आहेत. प्रत्येक पुरुषाने त्या दिवशी फक्त बहिणीच्या घरी जेवायचं असतं आणि बहिणीकडूनच औक्षण करून घ्यायचं असतं. बहिणीला काहीतरी भेटवस्तू म्हणजे ओवाळणी तिला द्यायची असते. तर सख्खी बहीण असेल तर मी तुम्हाला सांगते, अन्य कुठल्या स्त्रीकडून, भगिनीकडून एखाद्या तुम्हाला ओवाळून घ्यायचं. स्त्रियांना भाऊ नसेल तर त्यांनी मानलेल्या भावाला किंवा चंद्राला तुम्हाला ओवाळायचं आहे. तर असा हा भाऊबीजेचा सण अत्यंत महत्त्वाचा आणि त्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा सण साजरी करायचा आहे. बघा, दिवाळीच्या सगळ्यात दिवसात काहीतरी महत्त्व असतं. हे जे सण आहे ते साजरी केले गेले पाहिजेत. वर्षातून हे 4-5 दिवस येत असतात. तर त्यामुळे नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा दिवस साजरी करा अशी मी अपेक्षा करते. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. ओम चंद्र देवाय नमः टाईप करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम चंद्र मौली नमः. धन्यवाद.